नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 15 जानेवारी 2025 आणि मित्र हो आता सकाळचे 10 वाजत आलेले आहेत। शेतकरी मित्र हो, राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। अशामध्येच हवामान खात्याने आज आणि उद्याला आपल्या राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार या संदर्भात अंदाज दिलेला आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून साइडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्र हो, गेले 4 ते 5 दिवसापासून आपण पाहतोय की आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळते आहे। यामध्ये राज्यात गारठा कमी झाला, मात्र धुकं उशिरापर्यंत राहतं। तर काही भागामध्ये अंशतः ढगाळ हवामान असल्याने फळबागा आणि शेतीला मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे पिकांवरती आपल्याला रोगराई सुद्धा पाहायला मिळते आहे। सोबतच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहिल्यामुळे तापमानात वाढ होईल असा अंदाज सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरी देखील पडू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अलर्ट मित्रहो देण्यात आलेला आहे। आग्नेय अरबी समुद्रामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रासह आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे। सोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यातून थंडी देखील गायब झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। सोबत मित्र हो, विदर्भातील काही भागामध्ये उद्याला आपल्याला अवकाळी पाऊस होणार असा अंदाज सुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे। मित्र हो, पश्चिमेकडून जोरदार वारे वाहणार असून मित्र हो, पश्चिमी वाऱ्यांमुळे थंडी कमी जास्त होत आहे असा सुद्धा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच मित्र हो, आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह आपल्याला आज आणि उद्याला विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला अवकाळी पाऊस पाहायला मिळू शकते।